एका छोट्या गावात राहणारी कविता ही हुशार आणि स्वावलंबी मुलगी होती. तिचं शिक्षण चांगलं होतं, पण समाजातील काही लोक तिच्यावर अन्याय करत होते. सुरुवातीला तिनं हे सगळं सहन केलं, पण जेव्हा परिस्थिती आणखीच बिकट झाली, तेव्हा तिने निर्णय घेतला की आता तिला गप्प बसायचं नाही. ती आपल्या कुटुंबाकडे गेली आणि आपल्या त्रासाविषयी सांगितलं. सुरुवातीला तिच्या घरच्यांनी तिला समजावून गप्प बसायला सांगितलं, पण नंतर त्यांनी कविताच्या मनस्थितीची जाणीव करून घेतली आणि तिच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तिला कायदेशीर मदतीसाठी वकील आणि पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. कविताने धैर्याने पोलिसात तक्रार दिली आणि समाजात एक उदाहरण घालून दिलं की अन्याय सहन करण्यापेक्षा त्याला तोंड देणं अधिक महत्वाचं आहे. तिच्या धाडसामुळे गावातील इतर महिलांनाही प्रेरणा मिळाली. गावातील अनेक जणींनी आपल्या समस्या बोलून दाखवल्या आणि हळूहळू समाजात सकारात्मक बदल घडायला लागला. ही कथा आपल्याला हे शिकवते की अन्याय सहन न करता कुटुंबाने मुलीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. महिलांची सुरक्षितता ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे आणि जर प्रत्येक जण यासाठी पुढे आला तर समाज खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि न्यायपूर्ण बनेल.